नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे होळी स्पेशल आणि ती आहे मिल्कशेक आणि तो पण थंडाईवाला मिल्कशेक. तर ही साधी आणि सोपी रेसिपी आहे. इन्स्टंट मसाला, थंडाई मसाला तयार करायचा आहे आपल्याला आणि झटपट होणारी आहे आणि खूप काही साहित्य लागत नाही. तर नक्की करून बघा ही रेसिपी. आणि ही थंडाई भांगवाली थंडाई नाही आहे, तर ही सर्वांना चालणारी अशी थंडाई आहे आणि टेस्ट खूप छान लागतो. चला मग सुरू करूया थंडाई मिल्कशेक रेसिपीला. आणि त्याआधी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा. आणि चला मग सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला. इथे मी थंडाई मसाल्यासाठी बदाम घेतलेले आहे 2 चम्मच, त्यानंतर काजू 2 चम्मच, पिस्ता 2 चम्मच घेतलेला आहे आणि हिरवी इलायची घेतलेली आहे 4. त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे कलमीचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि त्यानंतर मी घेतलेला आहे काळे मिरे घेतलेले आहे 10 आणि नंतर घेतलेला आहे मगजबीज घेतलेला आहे 2 चम्मच आणि खसखस आहे 1 चम्मच आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडंसं जायफळ आणि थोडंसं केशर. जर केशर नसेल तर तुम्ही त्याऐवजी हळद पण घेऊ शकता. आणि आपल्याला मिल्कशेक करण्यासाठी, थंडाईवालं करण्यासाठी इथे आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या लागतात. तर मी इथे फ्रेशवाल्या गुलाब कळ्या घेतलेल्या आहेत. तर आता हे सर्व साहित्य आपल्याला 2 मिनटासाठी रोस्ट करून घ्यायचं आहे. खूप रोस्ट नाही करायचे आहे. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे सर्व साहित्य भिजू टाकून ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही त्याची डायरेक्ट ओली पेस्ट करू शकता. तर आता आपण ही इन्स्टंट करत असल्यामुळे आपण याला 2 मिनटं रोस्ट करून घेऊया. तर मी पॅन गरम केलेला आहे आणि आता त्यावर आपण काजू, बदाम हे टाकून घ्यायचं आणि त्याला 2-3 सेकंद रोस्ट करून घेऊया. आणि त्यानंतर यामध्ये आपण 2 चम्मच जो पिस्ता घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मगजबीज 2 चम्मच. त्यानंतर आपण हरी इलायचीचं मी वरचं कवर काढून घेतलेला आहे तो टाकलेला आहे. आणि त्यानंतर काळे मिरे 10 घेतलेले आहे, ते टाकले. त्यानंतर दालचिनीचा छोटा तुकडा घेतला तो टाकलेला आहे. आणि नंतर आपण 1 चम्मच खसखस घेतलेली होती तो टाकून घ्यायचा आहे. आणि थोडंसं जायफळ घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे. आणि आता गुलाबाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. आणि याला आता आपण केशर टाकून घेऊया थोडंसं. आणि केशर नसेल तर तुम्ही हळद पण टाकू शकता. जेव्हा आपण हे मिक्सरमधून फिरवत असतो त्यावेळेला आपण इथे हळद ॲड करू शकतो. आणि आता आपण हे फक्त 2 मिनटं याला रोस्ट होऊ द्यायचं आहे. आपल्याला याला खूप भाजू नाही द्यायचं आहे, लालसर होऊ नाही द्यायचं आहे. तर 2 मिनटासाठी फक्त याला आपण रोस्ट करून घेऊया. तर 2 मिनटं झालेली आहे आणि आता गुलाबाच्या पाकळ्या पण आता सॉफ्टवरून क्रंची व्हायला लागलेल्या आहेत. तर आता आपण गॅस ऑफ करून घेऊया आणि आता याला थंड करून घ्यायचं. आणि थंड झालं की याला आपण मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे. खूप पेस्ट नाही करायचं आहे. तर पाणी न टाकता याला छान याचं दरदर असं कूट करून घ्यायचं आहे. तर तर हे मिक्सरला लावून आपण आता याचं कूट तयार करून घेऊया. आणि तो कूट या असा दिसला पाहिजे. खूप बारीक नाही करायचं, खूप पेस्ट टाईप नाही करायचं, तर थोडा दरदरा असला पाहिजे. तर आता आपला थंडाई मसाला तयार आहे. हा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला काही बनवायचं असलं तर तेव्हा तो यूज करू शकता. तर मला लगेच आता थंडाई मिल्कशेक करायचं असल्यामुळे मी आता यामध्येच साखर ॲड करून घेते. तर मी हा मसाला आपला 1 वाटी आहे, तर मी अर्धा वाटी पिठी साखर इथे ॲड करून घेते. आणि हवं म्हणजे तुम्हाला जसं गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही साखर ॲड करू शकता. आणि आता आपल्या इथे थंडाई मिल्कशेकसाठी मसाला पण तयार आहे. आणि दुसरं साहित्य म्हणजे आपल्याला इथे दूध लागणार आहे. तर मी याला दूधला गरम करून थोडंसं त्याला उकळी येऊन काढून घेतलेलं आहे. आता आपण हे तयार करून घेऊया मिल्कशेक. तर त्यासाठी आता आपण इथे घ्यायचं आहे. तर आता मिक्सरच्या जारमध्ये मी 1 चम्मच थंडाई मसाला टाकलेला आहे, कारण मी एकच ग्लास बनवत आहे. तुम्हाला जर 2 ग्लास बनवायचे असेल तर तुम्ही 2 चम्मच घेऊ शकता. आणि आता यामध्ये मी 1 चम्मच पुन्हा साखर ॲड केलेली आहे, कारण दूध आपण ग्लास भरून घेणार आहोत तर त्याला साखर लागणार आहे. आणि त्यानंतर आता आपण यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे एकदा. तर त्याआधी आपण 1-2 आईस क्यूब पण टाकू शकतो, कारण दूध थोडंसं गरम असल्यामुळे मी इथे आईस क्यूब ॲड केलेले आहे. आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे.
तर तुम्ही बघू शकता आपला दूध आता छान घट्ट झालेला पण आहे. तर आता आपण हे ग्लासमध्ये काढून घेऊया. तर मी इथे ग्लास घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आईस क्यूब टाकून घेतलेला आहे. आणि जर तुम्हाला हा थोड्या वेळाने प्यायचा असेल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवू शकता, चिल्ड करू शकता आणि त्यानंतर तुम्ही ग्लासमध्ये सर्व करू शकता. पण मला हा लगेच प्यायचा असल्यामुळे मी यामध्ये आईस क्यूब टाकून याला चिल्ड केलेला आहे. आणि आता आपण वरून थोडंसं थंडाई पावडर जो आहे, थंडाई मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि आपला मिल्कशेक तयार आहे. हा तुम्ही बनवून पण ठेवू शकता आणि गेस्ट आले की लगेच तुम्ही सर्व पण करू शकता. तर आहे ना बनवायला पण झटपट आणि सोपी अशी रेसिपी. आणि मसाला बनवून पण तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि टेस्टला खूप छान लागते. तर नक्की करून बघा. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि माझ्या व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा आणि व्हिडिओ बघत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.